तपलियामध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे लिंबू सरबताचं प्रीमिक्स. त्याच्यात आपल्याला काय काय साहित्य लागतं ते दाखवते तुम्हाला. लिंब घेतले, जवळजवळ 1 कप आपल्याला पाहिजे. किती रिक्त ह्याच्यात 10-12 लिंब आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी साखर घालणार आहे, खडी साखर घालणार आहे. त्याला एकदम बारीक नाही, आपली जी असते तशी मोठी खडी साखर आहे ती आहे. 2 कप घेते. असं वाटलं तर मग मी वाढवून केला. आता ही आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचे, एकदम बारीक नाही करायची. मी लिंब चिरून घेतले, आता त्याचा रस काढते. झाला पाहिजे. आपल्याला जवळजवळ 15 ते 20 लिंब लागली. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस झालेला आहे, 1 कप. आता ह्याच्यामध्ये मी ती खडी साखर जाडसर वाटून टाकते. हे बघा, मी जाडच ठेवली, एकदम बारीक नाही केलेली. 3 कप होईल आपली. आपल्याला ह्याच्यात 3 कप साखर टाकायची. अजून 1 कप लागेल मला. अजून 1 तिसरा कप टाकते. आपल्याला हे थोडंसं घट्टच ठेवायचंय. ताटात पसरायचं. आपले झालेलं आता ताटांमध्ये पसरून घेऊ. आपल्याला पातळ एकदम जाड नाही करायचं, म्हणजे वाळेल. असं आणि हे उन्हात नाही ठेवायचं, घरातच वाळवायचे. एक ताट झालं. आता हे जवळजवळ 2 दिवस लागतील मला. सुकलं की त्याला आपण परत हलवायला लागेल ताटात. माझी
टोटल 3 ताटं होतील. बघा माझी 3 ताटं झाली. आता ही अशीच ठेवायची. थोडं झालं हे कडक की त्याला कालथानी काढून घ्यायचं. ते आता तुम्हाला मी दाखवते. ह्याला आता पूर्ण आपल्याला 2 दिवस लागतील. आपलं हे बघा लिंबू प्रीमिक्स तयार झालेलं आहे. एकदम छान झाली आहे आपली प्रीमिक्स. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेते. झाले आपलं. आता फिरून घेते. त्याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ 1 टीस्पून टाकायचे. रेग्युलर साधं मीठ ते पण 1 टीस्पून आहे. बडीशेप घ्यायची 1 टेबलस्पून. आता मी मिक्सर फिरवून घेते. आपलं तयार झालेलं आहे. आता मी मोठ्या बरणीत करून घेते. अशी एवढी मोठी घेतली मी बरणी. त्याच्यात भरते. बघा आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. आणि घट्ट झाकण लावून ठेवायचं. घेताना पाण्यात घेताना थंड पाण्यामध्ये घ्या. 1 चमचा. ह्याच्यामध्ये ओला चमचा टाकू नका, नाही तर ते लवकर खराब होईल. नाही तर असं 2-3 महिने चांगलं टिकतं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.